आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. बारामतीमध्ये आलेला आहात. काय नेमकं नियोजन आहे? नाही, बारामतीमध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा जो उत्सव आहे तो खेड्यात वाड्या वस्त्यावर बारामती चौंडी मुंबई दिल्ली मध्य प्रदेश भोपाळ ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपती पंतप्रधान पदापर्यंत सर्व लोक आज अहिल्यादेवींचा त्रिशतकोत्तर जन्मोत्सव साजरा करतायत. आणि तोच आमच्या पंधरेला कार्यक्रम आहे. बारामतीत बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि रुटीनचा भाग आहे. खरं तर बारामतीमध्ये येण्याआधी अनेकांनी तुमच्यावरती टीका केली, खास करून अजित पवार गटाने. हे बघा, त्यांनी असं सांगितलं की लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्रात आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. त्याच अजित चव्हाणला माझा सवाल आहे. मी बारामतीत आलोय, आता पंधऱ्यात रात्री सभा घेतोय. सूरज चव्हाण, त्या सूरज चव्हाणला सांगा बारामतीत आहे म्हणून. त्यामुळे असल्या धमक्या बिमक्या आम्हाला द्यायच्या, तू भानगडीत पडू नको. खरं तर अजित पवारांवरती तुम्ही टीका केली, त्यापासून हे राजकारण सुरू झालं. काय नेमक्या पद्धतीने, कशा पद्धतीनं अडचण येते? हे बघा, महाराष्ट्राला माझा सवाल आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माझा सवाल आहे. गेली 20 वर्ष झाली एक कारखानदार अर्थमंत्री पदावर बसलाय, जो कोऑपरेटिव्ह सेक्टर मोडीत काढून जो खाजगी कारखाने ताब्यात घेतोय. हजारो कोटीच्या स्वतःच्या कंपन्याचा टर्नओव्हर ज्या माणसाचा आहे, त्या कारखान्याचा टर्नओव्हर आणि ओबीसीच्या लोकांना विजयंतीच्या महामंडळांना पैसे नाकारणे, त्यांचा निधी डायव्हर्ट करणे, हा एकमेव कार्यक्रम या अजितदादा पवार या अर्थमंत्र्याकडून महाराष्ट्राच्या होतोय. आणि त्याच्यावर आम्ही बोलतोय. हे वैयक्तिक भांडण नाहीये, हे या मंत्र्याच्या विरोधातलं भांडण आहे, हे व्यवस्थेच्या विरोधातलं भांडण आहे. तुम्ही आम्हा गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या म्हणजे सगळे बलुते आलुते सांगा, केशकल्पी महामंडळ स्थापन केलं, त्याला पैसे दिले तुम्ही? बेरड रामोशी समाजासाठी महामंडळ निर्माण केलं, त्याला पैसे दिले तुम्ही? पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला पैसे दिले तुम्ही? वसंतराव नाईक महामंडळाला पैसे दिले? महाज्योतीला पैसे द्यायला लागलं की यांचा हात आकडता. आणि सारथीला पैसे द्यायचं म्हटलं, हजारो कोटी द्या ना, द्या, आमची अडचण नाही, पण तुम्ही आम्हासारख्या लोकांना पैसे देणार नाही. तुम्ही मला सांगा, सारथीची बिल्डिंग, अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज पैसे सरकारनं त्याचं व्याज भरणं आणि आमच्या महामंडळांना 1 रुपया न देणं, म्हणजे आम्ही मत द्यायला तुम्हाला जन्म घेतलाय आणि तुम्हीच खासदार, तुम्हीच आमदार, तुम्हीच मंत्री, तुम्हीच मुख्यमंत्री, तुम्हीच पुन्हा सत्तेत जाऊन बसणार. अरे कधीतरी विरोधात काम करा ना. तुम्ही एवढं काय करून ठेवलंय, तुम्ही सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही. त्यामुळं आमचा निधी जे नाकारतील, आमच्या स्कॉलरशिप जे नाकारतील, आमच्या पोरांच्या पीएचडीचे पैसे जे नाकारतील, सांगा बरं. अजितदादा पवार 20 वर्ष झालं या महाराष्ट्राचे अर्थमंत्री झालं. ओबीसीचं वसतिगृह एखादं, विजयंतीचं एखादं वसतिगृह या महाराष्ट्रात एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी झालं? काय मागतोय आम्ही? तुमचे कारखाने नाही मागितले, आम्ही मागतोय फक्त स्कॉलरशिप्स. आम्ही मागतोय आमच्या महामंडळाला पैसे, आणि ते कशासाठी आहेत? तर सोशल जस्टिस साठी आहेत. काय माहिती अजितदादा पवारांना सोशल जस्टिस? खरं तर जे तुम्ही प्रश्न उपस्थित करता आहेत, अनेक भाजपचे नेते तुमच्या जवळचे आहेत, महायुतीमध्ये आहेत, आणि ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस असं म्हटलं गेलं की ओबीसी लोकांमुळे आलं किंवा ओबीसी समाजानं मोठ्या प्रमाणात या सरकारला पाठबळ दिलं किंवा निवडून आणण्यास पाठबळ दिलं. अजित पवार याच महायुती सरकारमध्ये आहेत ना. हे बघा, म्हणून तर आमचा राग आहे ना, म्हणून तर आम्ही भांडतोय ना. मग आम्ही यांना निवडून दिलं म्हणून आम्ही काही विरोधातल्या पक्षांवर टीका करून चालेल का? आम्ही जाब सत्ताधाऱ्यांनाच विचारतोय ना, आम्ही पाप केलं का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं, यात काही चूक आहे का? आणि भारतीय जनता पार्टीकडे अनेक सर्वे करणाऱ्या संस्था आहेत, करा ना सर्वे, आम्ही कुणाला मतदान दिले ते. राष्ट्रवादीचे नेते तुमच्यावरती बोलू लागलेले आहेत, अनेक जण बोलले त्याच्यामध्ये. खरं तर आणि तुम्ही समाजाचा वापर जो आहे तो राजकारणासाठी करू नका, असं थेट त्यांनी सांगितलं. समाजाच्या महामंडळांना पैसे मागणं, आमचं प्रतिनिधित्व या निर्णय प्रक्रियेत पाहिजे म्हणणं म्हणजे जातीवादी राजकारण. समाजाचा वापर द्या ना, द्या आम्हाला. अरे एकही धनगर समाजाच्या चळवळीतला माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नाही जो या समाजावर भांडेल. एकही ओबीसी मधला माणूस या मंत्रिमंडळामध्ये नाही की जो आरक्षणाच्या बाजूने बोलेल. दत्तात्रय भरणे धनगर समाज. अरे मग बोलणारा बोलतोय ना मी. गोपीचंद पडळकरांना का बाजूला केलं? छगनरावजी भुजबळांना 6 महिने का मंत्रिमंडळात समावेश करून घ्यायला लागला? ते बोलतात म्हणून, ते हक्क आणि अधिकाराची चळवळीची भाषा बोलतात म्हणून.
हा तर मी जन्मानं असून चालणार नाही. कर्तृत्वानं आणि आपले हक्क अधिकार भरणे मामांचा आम्ही आदर रिस्पेक्ट करतो, किमान ते आमचं प्रतिनिधित्व तरी करतात. पण भांडणाऱ्या माणसांना तुम्ही का मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवताय? गोपीचंद पडळकरांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे असं का नाही द्या ना मंत्रिमंडळात स्थान. गोपीचंद पडळकरांना का तुम्ही डावलताय? छगन भुजबळांना तुम्ही का डावललं? खरं तर ओबीसींचाच निधी नाही वळवला. खरं तर काही 2 दिवसापूर्वी बातमी पण होती आदिवासींचा हो, हे बघा, मी जबाबदारीने बोलतोय. महाराष्ट्रामध्ये SC/ST चा 746 करोड रुपयाचा निधी याच अजितदादा पवारांनी डायल्यूट केला होता. आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड विरोध सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना त्यावर सारवासारव करावी लागली. खरं तर पण लाडक्या बहिणीमुळे हे सरकार आलं असं सांगितलं जातोय आणि हा निधी सगळा लाडक्या बहिणीकडे वळवला जातोय का? मग आता याला जबाबदार कोण? मग या महाराष्ट्रामधल्या सामाजिक दृष्ट्या मागासांच्या पातकाला धनी कोण? तुम्ही योजना करा ना. कोण नाही म्हणतोय तुम्हाला? अरे तुम्ही लाडक्या बहिणींना शिक्षण त्यांचं कसं वाढेल यासाठी काम करा. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी काम करा. तुम्ही आमच्या ओबीसीच्या स्कॉलरशिप पैसे, महाज्योतीचे पैसे तिकडे देताय. अजित पवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगू इच्छिता? शेवटचा प्रश्न. मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे, गावगाड्यातला पोरगा आहे, ओबीसीचं प्रश्न मानणारा पोरगा आहे. आमच्या जर नादाला तुम्ही लागला तर याद राखा. तर खूप खूप धन्यवाद. हे होते लक्ष्मण हाके ज्यांनी आपली भूमिका मांडली. यातून अर्थ काय काढायचा हा प्रेक्षकांनी ठरवायचा आहे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.